ताम्हिणी घाट रस्त्याची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा तसेच निसर्गरम्य ताम्हिणी घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांमुळे वारंवार प्रभावित होत असतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री माननीय भरतशेठ गोगावले यांनी ताम्हिणी घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली विकास कामे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन, दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणांवरील संरक्षणात्मक उपाययोजना तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपायांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याचे, आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले. तसेच ताम्हिणी घाटातील रस्ता शक्य तितक्या लवकर प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी मयुरेश जैतपाळ, महाड, रायगड.